हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर सकाळचे 5:30 वाजले आणि सकाळच्या 5:30 वाजता इतका आभाळ मस्त भरून आलं होतं आणि छान दिसत होतं. मला तुमच्याशी पण शेअर करावं. त्यानंतर मी इथे मुलांच्या डब्यासाठी चवळी बनवली आणि चपात्यासुद्धा बनवल्या. तेच इथं मी पॅक करून देते. मितूला, स्वराजला डबा. मी डबा वगैरे बनवेपर्यंत ना मुलं अंघोळ वगैरे करून घेतात. आधी मितू अंघोळ करून घेते, त्यानंतर स्वराज अंघोळ करून घेतो. उठल्या उठल्या मी पहिले गिजर लावून दोघांसाठी पाणी काढून ठेवते आणि माझा डबा आवरेपर्यंत मग ते सगळं स्वतःचं आवरून घेतात. फक्त मितूला वेण्या घालण्यासाठी मदत करावी लागते, ती मग मी करते. बरेच दिवस ना मोड आलेले पावट्याची भाजी बनवली नव्हती, तर इथे मी आदल्या दिवशी पावटे भिजत घातले होते. भिजवलेले हे पावटे ना मी आता ह्या फ्रीजच्या कंटेनरमध्ये ठेवणार आहे, जे की स्टोरेज बॉक्स आहे. याच्यामध्ये ठेवलं ना तर मोड चांगल्या पद्धतीने येतात. आणि हे असं पसरवून ठेवून ना हवा बंद ठेवायचं, म्हणजे मोड छान असे येतात. मग संध्याकाळी मोड आले की ते छान असे सोलून घ्यायचे गरम पाणी टाकून. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा करून बघा, कारण म्हणजे जर तुमच्याकडं स्टोरेज कंटेनर असेल ना फ्रीजमधला तर त्याच्यामध्ये ठेवून बघा कसे मोड येतात. मटकीला पण छान येतात मोड. तर आत्ता दुपारचे 1 वाजलेत आणि आत्ता माझी सगळी कामं आवरलेत. खरं तर आज कामाला उशीर झाला आहे, थोडं साफसफाई वगैरे चालू होती किचनमधली. तर मुलंसुद्धा आलेत शाळेतून आणि मितूचं इथं काहीतरी बनवायचं चालले. आत्ताच्या मुलांना ना काहीतरी चटपटीत लागतं, त्याशिवाय काय त्यांचा दिवस जात नाही. त्याच्यामुळे आता तिचं काय बनवायचं चाललं आहे ते तुम्हाला दाखवते. हे सुद्धा गेलेत, गाडीचं थोडंसं काम आहे किरकोळ, ते करण्यासाठी जेवण वगैरे गेलेत. त्याच्यामुळं आता मी जेवण घेते. खूप भूक लागली, कारण सकाळपासून खूप धावपळ झाली आणि मी बाकी काय व्हिडिओ शूट करत बसले नाही. आणि असंच शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. काप केलेत आणि आता इथे हे तळायचं चालू आहे, बघू शकता. इथं ना मस्त अशी मी चवळीची आमटी बनवली. सकाळी मुलांना चवळीची भाजी बनवली, ते तुम्हाला दाखवले. आणि मला अशी चवळीची आमटी आवडते, ती बनवली. आता मी मस्तपैकी खाणार आहे. आज ना बऱ्यापैकी ऊन होतं, म्हणजे सूर्यदेवाचं दर्शन झालं. पण अचानक एवढा जोराचा वादळ वारा पाऊस आला ना, भयानक. मी घाबरले होते. म्हटलं कपडे बिपडे ओढून पडत आहेत की काय, कारण आमच्या साईडला परा आहे, म्हणजे मोठं असं गटार आहे, त्याच्यामध्ये पडतील वगैरे. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मी ड्रेस कटिंग करायला बसले, कारण हा ड्रेस मला आज काय पण करून पूर्ण करायचाच होता. त्या काकींना पाहिजे होता, त्या पण गावी जाणार होत्या म्हणून. तर त्यांनी मला जवळजवळ 15 दिवसापूर्वी आणून दिला होता. तो काय माझ्याच्याने झाला नव्हता शिवून. तर इथे मी आधी त्याची पॅन्ट शिवून घेते. नेफा वगैरे शिवून झाला आहे. साईडला इथे मितूची लुडबुड तुम्हाला दिसलीच असेल. ती मला विचारत होती की मम्मा ही पॅन्ट मला छान दिसते का? म्हटलं बघ, तुला कम्फर्टेबल असेल तर तू घालू शकतेस, नसेल तर नको घालू. त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागले. कसंही करून आज मला हे कंप्लीट करायचंच होतं. अरे वा, मला आता चहाची तलप चालू. बाई एवढा कमी कर, जरासं बिलो कमी कर, चला अर्धा कर. तर फायनली ड्रेस माझा तयार झाला आहे. म्हणजे आज जो काय मी शिवायला घेतला होता तो, काल अस्तर आणलं ते तुम्ही बघितलंतच. आता तो तुम्हाला मी दाखवते कसा झाला आहे ते. तर अशा पद्धतीचा टॉप शिवला आहे, बघू शकता. पूर्ण लेंथ 40 आहे. याचे डिझाईन असे काहीसे आहे. आधीच पाठी टक्स दिलेत. ओके, सुंदर असा टॉप शिवला आहे. आणि हा त्याचा पायजमा शिवला आहे, बघू शकता. ही फ्रंट साईड आहे, बॅक साईड. थोड्याशा चुन्या भरपूर साऱ्या दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं आजचा ड्रेस कंप्लीट झालेला आहे शिवून. ड्रेस शिवून झाल्यानंतर जे काही चिंध्या पडल्या होत्या, म्हणजे त्या तुकडे तुकडे कपड्याचे, तर ते मी एका पिशवीमध्ये गोळा करून ठेवते. आणि जर एखादा मोठा तुकडा गरजेला येत असेल तर मी ठेवून देते, नाहीतर मग कचऱ्याच्या डब्यामध्ये सरळ फेकून देते. नाहीतर त्या चिंध्या ठेवून करायचं तरी काय.
उद्या गाडीतून जाताना ना डाळिंबाचे दाणे सोलून घेतलेत खाण्यासाठी. मम्मीला आता ना मी हावाला स्क्रब लावून घेते. सो चला. इथे ना मी स्क्रब लावण्यासाठी तयारी करून घेते. जसं की बेल्ट वगैरे लावून घ्यायचा केसांना, म्हणजे एक एक केस पुढे येत नाही. खरं तर मीच लावणार होती स्क्रब माझा मीच, पण मी तर म्हणाली मम्मा मी जरा प्रयत्न करते लावायचा. तर ती सगळीकडे पसरून घेतलं, पण तिला मसाज व्यवस्थित करता आलं नाही. खरं तर दुसऱ्याकडून चेहऱ्याला मसाज करून घ्यायला छान वाटतं. मग थोड्या वेळ म्हटलं तिला माझं मीच करते, तू नको करू. मग तिने हात धुतले आणि मग माझं मी स्वतः करून घेतलं. आणि मागे तुम्ही बघतायत स्वराजचं खेळणं चालू आहे. त्याचं बॅट आणि बॉलवर इतकं प्रेम आहे ना, की घरात तो बॅट नाही तरी पण बॉलने तरी खेळतच असतो, सतत त्याचं चालूच असतं. तर आत्ता काय जो स्क्रब लावला होता ना एव्हरेजचा, तर आता मी क्लीन केले छान असं मस्त. मम्मी आता तुझा चेहरा खूप छान दिसतोय. स्क्रब केल्यामुळे थोडासा ग्लो आला आहे असं मी तुझं म्हणणं आहे, पण बघू आता कसं काय. इथे ना बॅग भरायची तयारी चालू आहे. कुठे जातोय काय जातोय ते तुम्हाला आता उद्या समजेलच उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर थोडेसेच कपडे घेतले, 2 दिवसासाठीच चाललो आहे ना. काय उद्यापासून खुश आता 2 दिवस. उद्या मी जाणार आहे ॲक्च्युली गाडीवरती उद्या, आणि परवा येताना गाडीतून तुम्हाला यायचं आहे. त्यामुळे मी काय खुश नाही आहे. तुम्हाला लवकर उठून यायचं आहे आवरून फटाफट. म्हणजे तुमचं जागरण किती होणार आहे लक्षात घ्या. आता आहे ना आम्ही आमच्या तिघांसाठी म्हणजे मम्मी, मी आणि स्वराज, आमच्या तिघांसाठी मी मस्त अशी बटाट्याची भाजी बनवते. क्रिस्पी बटाट्याची भाजी बनवते. तर चला दाखवते तुम्हाला काय काय त्याच्यात इन्ग्रेडियंट्स लागतात. इथे बटाट्याचे असे पातळ पातळ स्लाइस केलेले आहेत. ही वाली हिसनी घेतलेली आहे मी. बघू शकता इथं पातळ एकदम स्लाइस केलेले आहेत. ते इन्ग्रेडियंट्स काय लागतात बघूया आपण. सो इथे पहिलं जिरं, गरम मसाला आणि थोडीशी मोहरी घेतली, कढीपत्ता, हळद आणि ही आपली कोल्हापुरी चटणी, असं इन्ग्रेडियंट्स लागतात ह्याला. इथे तेल तापवून ठेवलं आहे कारण की ह्याला आहे ना आपण फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असं. चार हे फ्राय करून घेते मी, कारण सकाळी आहे ना तेल भरपूर झाल्यामुळे तेल त्यातलं भाजीतलं काढावं लागलं. 4-5 असे तळून घेते. सकाळी ना मी दाखवलं, म्हणजे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी आता दाखवते पावट्याला मोड कसे आलेत ते. बघू शकता इथं छान छान असे मोड आलेत. अशा पद्धतीनं तुम्ही पण ठेवून बघा, छान येतात मोड. तुझ्या इकडे बटाट्याचे काप तळायचं चालू आहे, त्याच्यासाठी भाजी बनवणार आहे. आणि मी इकडे ना उद्या एकादशी आहे ना आषाढी, तर वर्षातून एकदा आम्ही पकडतो. तर ह्यांच्यासाठी सुद्धा, आणि आम्ही आता उद्या जाणार आहे तर आम्हाला सुद्धा खिचडी बनवून घेणार आहे. त्यासाठी इथं आता भिजत ठेवली.